नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जो आर्यन असतो तो आर्यन आता मंजूला भेटण्यासाठी त्याला जायचं असतं, पण तो कसा जाऊ मी. पण आता जे डॉक्टर आहे ते मंजूला चेकअपसाठी चाललेले असतात, कारण मंजूच्या डोळ्यातून अचानक रक्त यायला लागलेलं असतं. सत्या डॉक्टरांना बोलावून घेतो आणि डॉक्टर चाललेले असतात तेवढ्यात तिथे रोडलाच ते थांबवतो. जो डॉक्टर आहे आर्यन, तो आता तिथे डॉक्टरांची गाडी अडवतो आणि त्यांचं ते म्हणतो की थांबा डॉक्टर, हे बघा मला लहानपणापासून लय मोठं स्वप्न होतं मला डॉक्टर बनण्याचं, त्यामुळे हे बघा तुम्ही तुमचे हे सगळे कपडे मला द्या. आणि आता तो तसं मी डॉक्टर बनतो असं म्हणत असतो. आणि आता त्या डॉक्टरला तो तिथून ते करतो, त्या डॉक्टरला ते मारतो आणि तो त्या डॉक्टरचे कपडे वगैरे घालतो. आणि आता तो सत्या त्यांच्या घरी जायला निघतो. तर इकडं सत्याने ते डॉक्टरची वाट बघत असतात. तर मंजू आणि सत्या इकडे बोलत असतात. तर आता मंजू म्हणत असते, सत्या मला खरंच कधी दिसेल का नाही रे, मला खूप भीती वाटते असं म्हणत असते. तर आता तेवढे ते डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात की काय झालं यांना, काही दुखतंय का यांचं. तर आता लगेच ते म्हणतात की हो अहो यांच्या डोळ्यातून रक्त येत होतं. तर ते म्हणतात की दुसरे डॉक्टर नाही आले का, सत्य विचारतो. तर ते म्हणतात नाही हो, त्यांचा फॅमिली मॅटर झाला आहे काहीतरी ना, त्यामुळे ते नाही येऊ शकत असं सांगतात. आणि आता लगेच ते म्हणतात ठीक आहे चला तो बी चेकअप करा. आणि आता लगेच मंजूचं चेकअप करण्यासाठी ते डॉक्टर येतात. आणि आता ते म्हणतात की फाईल द्या त्यांची. आणि फाईल घेतो. आणि आता लगेच जो आर्यन आहे तो म्हणतो सत्याला गरम पाणी पाहिजे मला एक कपभर, थोडं पाणी घेऊन या ना गरम. तर आता लगेच तो सत्याला गरम पाणी आणायला पाठवतो. आणि आता लगेच जो डॉक्टर आहे तो डॉक्टर आता तिथे लगेच म्हणजे जो आर्यन आहे तो आर्यन आता तिथे लगेच हे करतो, दरवाजा लावतो. सत्या खाली पाणी आणायला नाही येतो. आणि जयदीप विचारतो काय रे दादा बरं आहे ना वहिनींचं. डॉक्टर काय घातले. तर आता चेकअप चालू आहे, आता मला गरम पाणी करायचं आहे, थांब थोडा वेळ. आणि ते गरम पाणी करायला जातो. आणि इकडे आता मंजूचं दरवाजा लावल्यावरती तो आर्यन आता मंजूजवळ जायचा प्रयत्न करतो. मास्क काढतो आणि म्हणतो काय गं मंजिरी, बरी आहेस ना तू, काही झालं नाही ना गं तुला असं म्हणत असतो. मंजू म्हणते आर्यन तू आला इथे, तुला कोणी यायला सांगितलं होतं इथे, सत्या लवकर आहे, सत्या लवकर आहे, आर्यन आला इथे, सत्या लवकर आहे असं मंजू खूप मोठे मोठे ओरडते. सगळ्यांना खाली आवाज जातो. आणि सगळेच जण आता वरती मंजूच्या रूमच्या दिशेने पळत येतात. तर आर्यनला आता कळत नाही नेमकं कुठं जावं आणि कुठं नाही, त्याला काहीच सुधरत नाही. तो म्हणतो की आता काय करू मी, आता नाही वाचणार मी. आणि तो घाबरलेला असतो. मंजू पण त्याला तिथे उशीने मारत असते. तेवढ्यात आता सत्याने ते सगळेजण वरती येतात आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करतात, पण दरवाजा आतमधून लावलेला असतो. तर आता तो दणादणा सत्या आणि जयदीप दरवाजा वाजवतो. आणि आता लगेच दरवाजा ते उघडतात. आणि आता दरवाजा उघडल्यावरती जो आर्यन आहे तो आर्यन तिथे असतो. आणि आर्यन आता घाबरलेला असतो. तो म्हणतो की आता काय करू मी, कसं काय करू, मला तर आता काहीच करता येणार नाही इथून हालचाल असं म्हणत असतो. आणि आता लगेच सत्यान ते म्हणतात की हे बघा वाघमारे तुम्ही घाबरू नका, आम्ही आलोत नाही ते असं म्हणतो. आणि आता लगेच सत्या आणि जयदीप ते आता त्या आर्यनला पकडून ठेवतात. आणि म्हणतात की मारोज आर्यन, तुला मारणार आम्ही आता खूप, काय तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरी यायची असं म्हणतात. जयदीप आणि सत्या त्याला मारत असतात. तेवढ्यात आता मंजू म्हणते सत्या खूप मार त्याला, मार त्याला, त्याने मला एवढा त्रास दिला ना, सत्या मार त्याला असं म्हणत असते. तर इकडं चित्रकारण ते मम्मी साहेबां ते पण सगळेजण तिथे उभा असतात. पण आता सत्या आणि जयदीप त्याला आर्यनला मारत असतात. आर्यन आता दोघांना लुटून देतो जोऱ्यात. आणि ते दोघं पण आता खाली पडतात. आणि त्यांना लुटून दिल्यावरती जो आर्यन आहे तो तिथून चित्रकार त्यांना बाजूला लुटून तो तिथून पळून जातो. तर इकडे आता सत्या जयदीप मला सत्या ते सांगतो की हे बघ सत्या, जयदीप म्हणतो की काय झालं सत्या आता काय करायचं. तर सत्या म्हणतो जयदीप हे बघ तू इथेच थांब, आता मी लगेच जाऊन येतो, 5 मिनिटात आर्यनला शोधतो असं म्हणतो. आणि आता लगेच आर्यन मागे सत्या जातो. आणि जयदीप मंजूजवळ थांबलेला असतो. आणि आता मम्मी साहेब जयदीपला बोलवायला येतात. म्हणतात चल जयदीप जेवण करून घेतो आता. तर ते म्हणतात की नाही मला वहिनीजवळ दादानी थांबायला लावलंय, मला नाही जेवायचं, तुम्ही जा. तर ते म्हणतात की कवर तो या लाडाच्या वहिनीजवळ थांबणारी, आम्ही घेतो मंजिरीची काळजी असं म्हणतात. आणि आता लगेच जयदीपला तिथून काढून देतात. जयदीप तिथून जातो. आणि आता लगेच ज्या मम्मी साहेबां त्या आहेत त्या आता तिथे लगेच हे करत असतात. त्या म्हणत असतात की आता काय करायचं. तर आता लगेच मम्मी साहेबां त्याच मंजूला म्हणतात काय गं मंजिरी, तुला कधीच आयुष्यात दिसलं नाही तर काय करशील, सत्याने दुसरं लग्न केलं मग, अगं त्याने दुसरी पोरगी बघितली मग तो दुसरं लग्न करेल, तू असं दिसलं नाही तर काय करेन तुझ्यासोबत राहून तो असं म्हणत असतात. तर आता लगेच मंजूला खूप वाईट वाटत असतं. तर इकडं सत्या खूप लांब पळत जातो आर्यन मागे, पण आर्यन कुठं गायब होतो. आणि त्याला गाडी येऊन घेऊन जाते. तर आता जयदीप घरी येतो सत्या आणि म्हणतो की पप्पा आता गेला तो आर्यन पुन्हा निसटला आपल्या हातातून असं म्हणत असतो. आणि आता मंजूला पण तेच सांगतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ते बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.